नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर बसस्थानकात बसेसला जागा अपुरी, त्यातच प्रवासी शेडचे बांधकाम। नव्या स्वच्छतागृहाची तावदाने अद्याप काचेविना। प्रवासी वर्गाच्या सेवेसाठी तत्पर असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस गावागावात धावत असल्या तरी काही लांब पल्ल्याच्या बसगाड्या लोकल गाड्यांच्या प्रमाणात धावत असल्याने प्रवासी वर्गाला नियोजित वेळेत पोहोचणे कठीण होत आहे। त्यातच वेळ जात असल्याने प्रवासी वर्गाचा हिरमोड होत आहे। रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या पोलादपूर स्थानकात भर दुपारी बसगाड्या लावायला जागा नसल्याने अनेक गाड्या प्रवेशद्वार येथे उभ्या राहत असल्याने अनेकदा बसेस स्थानकात न शिरत बाहेरच्या बाहेर जात असल्याचे वास्तव समोर आले आहे। त्यातच या बस स्थानकाचे नव्याने काम करण्यात येणार असल्याने प्रवेशद्वाराच्या बाजूला नव्या शेडचे काम करण्यात आल्याने स्टँड परिसरात धूळ उडत आहे। त्यातच स्वच्छतागृहांची तावदाने अद्याप काचेविना असल्याचे दिसून येत आहे। सणासुदीसाच्या काळात जादा बसेस कोकणात मार्गस्थ त्याचप्रमाणे मुंबई ठाणेकडे मार्गस्थ होत आहेत। सदरच्या बसेस पोलादपूर स्थानकातून चहापाणी घेत मार्गस्थ होत असतात। त्यामुळे भर दुपारी ग्रामीण भागात जाणाऱ्या स्थानिक आगाराच्या बसेससह इतर आगाराच्या बसेस एकाच वेळी येत असल्याने बसेस उभे करण्यात जागा नसल्याने किंवा मिळेल त्या जागी लावल्या गेल्याने अनेक बसेस मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभी करण्यात येत असल्याने असे निदर्शनास आले आहे। 76 वर्षापूर्वी प्रवासी वर्गाच्या सोयीसाठी राज्यात एसटी बस सुरू करण्यात आली। रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाण असलेल्या व मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या महाड आगाराचा कारभार 71 वर्षापूर्वी विविध मार्गावर बसेस सुरू करण्यात आल्या। यावेळी महाडच्या आधिपत्याखाली माणगाव, पोलादपूर, आंबेत या ठिकाणी बसस्थानक येत होते। सद्यस्थितीत माणगावचे आगार झाले असून महाड विभागाकडे पोलादपूर स्थानक येत आहे। 71 वर्षानंतर महाड आगाराची नवीन वास्तू उभारण्यात येत आहे। मात्र सद्यस्थितीत काम संथ गतीने सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। त्याच धर्तीवर या आगारातून नवीन बसेस सुरू करण्यात यावीत अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे। यामध्ये महाड, रत्नागिरी, महाड अंबेजोगाई, महाड कोल्हापूर आदीसह रातराणी सेवा आदीचा समावेश आहे। मात्र गेले अनेक वर्षे सणासुदीचे हंगाम वगळता नवीन बसेस सुरू करण्यात येत नसल्याने स्थानिक प्रवासी वर्गाला इतर आगाराच्या बसेसवर अवलंबून राहावे लागत आहे। महिलांना सवलत असल्याने महिलांची संख्यासुद्धा वाढ झाल्याने नवीन रूट सुरू करणे गरजेचे आहे। पोलादपूर स्थानकात भर दुपारी दोन्ही बाजूकडे येणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटे जेवणासाठी थांबत असल्याने अनेकदा जागा अपुरी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यात लोकल गाड्या मागे उभे राहिल्यास बस स्थानक बाहेर काढताना चालकाला कसरत करावी लागत आहे। सायंकाळी या स्थानकात मात्र शुकशुकाट पाहावयाला मिळत असतो। या ठिकाणी असलेले नियंत्रक कक्ष रात्रीच्या वेळेस बंद असल्याने प्रवासी वर्गाला बाहेरून येणाऱ्या गाड्यांची माहिती मिळत नसल्याने प्रवासी वर्गाला तिष्ठत बसावे लागत आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलादपूर स्थानकामध्ये विचारणा केली असता रात्री फक्त बाहेरील गाड्या जेवणासाठी येत असतात। सदरच्या बसेसची नोंदणी महाड आगारात होत असते। यामध्ये तळकोकणातील गाड्यांसह कोकणात जाणाऱ्या व कोकणातून येणाऱ्या गाड्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।